योद्धा न्यूज मराठी। नामदार गणेश नाईक यांच्या आदेशाची दखल। तुरुभ्यातील अनधिकृत बांधकाम धारकांवर फौजदारी गुन्हा दाखल। एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई। सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तिर्थे यांच्या पाठपुराव्याला यश। नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेच्या तुरुभे डी विभाग सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी केलेल्या सूचनेनुसार तुरुभे सेक्टर 20 मधील सिड सीओच्या जागेत बेकायदेशीररित्या बांधकाम करणाऱ्या 2 इसमाविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गोविंद तिर्थे यांच्या तक्रारीची दखल घेत राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी दिलेल्या कडक आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। जनता दरबारमध्ये झाली होती तक्रार। तुर्भे स्टोर येथील समाजसेवक पांडुरंग गोविंद तिर्थे यांनी राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या जनता दरबारमध्ये एक तक्रार अर्ज दाखल केला होता। तुर्भे सेक्टर 20 मधील सिडकोच्या जागेवरील बैठ्या चाळीतील सदनिका क्रमांक A2, 607, 608, 609 आणि 610 या एकत्रित करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते। या बेकायदेशीर बांधकामावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिर्थे यांनी केली होती। नामदार गणेश नाईक यांचे जागेवरच आदेश। या प्रकरणाची गंभीर दखल घेत नामदार गणेश नाईक यांनी जनता दरबारमध्येच नवी मुंबई महापालिकेचे तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांना या अनधिकृत बांधकामावर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले। नाईक यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनानं तत्परतेनं पावले उचलत सदर अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीस बजावली। कायदेशीर नोटीस आणि पोलिसात तक्रार। या जागेत सिद्धलिंग श्रीमंत बुर्नापुरे आणि शिवराज बसवराज बिराजदार यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियमातील तरतुदीनुसार कोणतीही आवश्यक परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले होते। त्यामुळे महापालिकेनं त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावली होती। त्यानंतर 27 एप्रिल 2026 रोजी महापालिका तुर्भे डी विभाग सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्राद्वारे संबंधित बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल करण्याची अधिकृत विनंती केली होती। अखेर गुन्हा दाखल सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गोविंद तिर्थे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केला। अखेर महापालिकेच्या तक्रारपत्रानुसार एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी अनधिकृत बांधकाम धारक सिद्धलिंग श्रीमंत बुर्नापुरे आणि शिवराज बसवराज बिराजदार यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 53(1) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे तुर्भे परिसरातील भूमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।